12 तासानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल। पोस्टल मतमोजणीपासून अंतिम निकालापर्यंत उद्या एबीपी माझावर मॅरेथॉन कव्हरेज। महायुतीकडून निकालानंतरच्या प्लॅन बी ची चाचपणी। महायुतीत नसलेल्या पक्षांची मोट बांधण्यासाठी खलबतं। निकालाआधी काही तास महायुती आणि मवियाकडून अपक्षांचा बंडखोरांना संपर्क। सत्ता स्थापनेसाठी फिल्डिंग। आंबेडकर बच्चू कडू जानकरांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता। महाविकास आघाडीची सरकार स्थापनेसाठी निकालाआधीच रणनीती तयार। बड्या नेत्यांच्या बैठका। निकालानंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलावणार। अपक्षांशीही संपर्क। मवियाला बहुमत मिळालं तरी महायुती राष्ट्रपती राजवट लावू शकते। संजय राऊतांना शंका। याद्या आल्या नाही तर 2-4 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट। संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य। मतदानादिवशी साकीनाका रोड शो प्रकरणी एकनाथ शिंदेंविरुद्ध काँग्रेसची तक्रार। निवडणूक आयोगानं दिले कारवाईचे आदेश। विरारमधील पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंची काँग्रेस नेत्यांना नोटीस। जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा ठपका ठेवत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना नोटीस। काल मोठा बॉम्ब फुटला। आधीच फुटला असता तर चांगला वाजला असता। अदानी आरोपपत्र प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। 19 नोव्हेंबरला पैसे वाटपाचाही बॉम्ब फुटल्याची टीका। राज्याच्या निवडणूक निकालाआधी एक दिवस सीएनजीचे दर वाढले। मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर आता 77 रुपयांवर। आजपासूनच नवे दर लागू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।